जळगाव जिल्ह्यात गुटखाबंदीचा देखावा, छुप्या पद्धतीने चढ्या भावात विक्री सुरूच. राज्यात अन्न प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे कर्तव्यात कसूर न करता जनहितार्थ आपले प्रामाणिक कर्तव्य बजाविण्यात संपूर्ण राज्यात सर्वस्व झाले आहेत आणि त्यांनी सक्तीचे कारवाईचा सपाटाच लावला आणि विक्रेत्यांचे धाबे आणले असले तरी संबंधित स्थानिक प्रशासन म्हणा की पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने जळगाव जिल्ह्यात रावेर, भुसावळ व इतर तालुक्यात छुप्या मार्गाने चढ्या भावात मात्र विक्री होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. गुजरात राज्यात बंदी असली तरी वलसाड, अहमदाबाद, MP मार्गाने संबंधितांच्या आर्थिक हितगुजने तस्करी करून आणले जात आहेत आणि असे ज्या त्या ठिकाणचे बळा मासा हा आर्थिकरित्या आणखी बलाढ्य होतानाचे चित्र उमटत असल्याचे बोलले जात आहेत. राज्याचे वरिष्ठ अधिकारी जरी प्रामाणिक असले तरी ज्या त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गाव पातळीवर व शहरातील अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. कारण गाव पातळी म्हणा की वरपर्यंत जिल्हा पातळीवर रसद पुरवली जात असल्याचे मोठे माशांकडून उघड बोलले जात असल्याने प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. ज्याप्रमाणे आपल्या बदलीची तमा न बाळगता जनहितार्थ निर्णय घेणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी जर संपूर्ण राज्यात कर्तव्यदक्षपणा अंगीकारक केले तर युवा म्हणा की नागरिकांचे आरोग्य सुफलाम राहिल्याशिवाय राहणार हे मात्र नक्कीच, पण हे अशक्यच असल्याचे बोलले जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी स्थानिक पातळीवरील संबंधित अधिकारी रसदचा मार्ग अवलंबण्यात मग्न असल्याची ओरड निर्माण होत आहेत. पारदर्शकता आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण असल्याचेही बोलले जात आहे.